कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर खाटीक समाज आणि काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं आहे। या आंदोलनानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांना म्हणजे खाटीक समाजाचे पदाधिकारी असतील आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांना याच बाजार पोलीस स्टेशनच्या पेठेमध्ये आणलेलं आहे। याकडून त्यांची चौकशी केली जात आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे पडसाद आता कल्याण डोंबिवलीत उमटत आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड 1 वाजता कल्याणमध्ये येऊन तिथे पार्टी करणार सुद्धा आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल की ज्या प्रकारे महापालिकेने आदेश काढला तो पाठी घेतला नाही, यावर आपली भूमिका काय? महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जो आदेश काढलेला ते सगळं चुकीचं आहे। आज हिंदू खाटीक समाज याच्यावर आणि त्यांच्या व्यवसायावर गदा आणण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे आणि या सरकारचं जर आपण बघितलं तर वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये मागे परप्रांतीवाद झाला, हिंदी मराठी झाला, आता ह्याच्यामध्ये पण काय नवीन वाद त्यांना काय तयार करायचा आहे का? आणि इथल्या आयुक्तांनी तर ही शपथ घ्यायला पाहिजे। 1988चा भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे, त्याच्यामध्ये जर त्यांनी ही शपथ घ्यायला पाहिजे की या महानगरपालिकेमध्ये कोणत्याही प्रकारचं अधिकारी भ्रष्टाचार करणार नाही। महानगरपालिकेमधील जे खड्डे आहेत त्याच्यावर जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्याच्यामध्ये जे अधिकारी सामील असतील तर त्यांच्यावरही आपण कारवाई करू। अनधिकृत बांधकाम इथं मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई करत नाहीयेत। आज या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे उगीच काहीतरी वाद तयार करतायत। आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे खाटीक समाज असेल किंवा काँग्रेसमध्ये यांना पकडण्यात आलेले आहे, मात्र कुठेही ह्यातनं तोडगा पालिकेने काढला नाही, याबद्दल आपलं काय मत आहे? ते कमिशनर आपलं नाव करण्यासाठी ते हुकुमशाही गरीब जनतावर लादत आहे। केडीएमसी मध्ये एवढे मोठे मोठे प्रश्न आहे, खड्डे, रस्ते, हॉस्पिटल आहे, बरेच प्रश्न सोडून हे उगाच ते चिकन मटन हे वाद करून ते आपलं नाव करण्यासाठी हे कमिशनर हे हुकुमशाही लादत आहे। आमदार जितेंद्र आव्हाड येणार आहेत अशी माहिती आहे, त्याबद्दल काय सांगाल? आव्हाड साहेबांशी आमचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचं बोलणं आलेलं आहे। ते 1 वाजता इथं पोहोचतायत कल्याणमध्ये आणि जय मल्हार हॉटेलमध्ये आम्ही ती सगळी चिकन मटन पार्टी ठेवलेली आहे। कोण कोण ह्याला हजर राहणार आहेत काय माहिती? ह्याच्यामध्ये सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलेले। आमचे जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये मनसेचे राजू पाटील ही येणार आहेत, माजी आमदार, परत ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रेही येणार आहेत। ही सगळी लोक येणार आहेत। आपण जर बघितलं तर याच बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये सर्वांना ठेवलेलं आहे। 1 वाजता आमदार जितेंद्र आव्हाड येणार आहेत, त्यामुळे महापालिका आणि परिसर या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। कॅमेरामन किशोरसह प्रदीप बंडगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण।